विलेपार्ले पूर्व मुंबई येथील जैन मंदिर महापालिकेकडून बेकायदेशीररित्या पाडण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो जैन बांधवांनी आज दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तीव्र आक्रोश मोर्चा काढला। यावेळी दिगंबर, श्वेतांबर व विविध पंथीय जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कृत्याचा त्यांनी यावेळी तीव्र निषेध केला। या मोर्चा दरम्यान जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केलेल्या जैन मंदिराचे तात्काळ मूळ ठिकाणी पुनर्निर्माण करावे, तसेच दोषी अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली। या मोर्चामध्ये माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडिक व जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांकडून धर्मग्रंथ व मूर्तीची विटंबना झाल्याचे सांगत संबंधितांवर सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे। काही दिवसापूर्वी विलेपार्ले पूर्वमध्ये गेली 30-32 वर्ष एका सोसायटीमध्ये असलेलं जैन समाजाचं मंदिर पाडलं गेलं। रोज सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी पूजा अर्चा केली जायची। मोठ्या संख्येनं भक्तगण यायचा। त्या मंदिराला उद्ध्वस्त करायचं काम काही अधिकाऱ्यांनी केलं। बुलडोझरनं ते मंदिर पाडलं। त्याचा आम्ही सगळेजण तीव्र शब्दामध्ये निषेध करायसाठी आज कलेक्टरांच्याकडे आलो होतो। त्याला आम्ही तसं निवेदन दिलं आणि जे कोण जबाबदार अधिकारी ते मंदिर पाडण्यामध्ये होते त्यांना अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे, त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ही मागणी आमची आहे। त्याचबरोबरीने त्याच ठिकाणी ते मंदिर उभं राहायला पाहिजे, भक्तजनांना ते खुलं व्हायला पाहिजे, ती निर्मिती शासनानं करून द्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे। त्याचंही निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून आलो। ह्यात जैन समाजातले जेवढे म्हणून पंथ आहेत, घटक आहेत, ते सगळे एकत्रितपणानं या मागणीच्यासाठी आम्ही इथं आलो आहे आणि सगळ्यांनी मिळून आम्ही ते निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिलं आहे। त्याने ते योग्य ठिकाणी योग्य कार्यवाहीसाठी पाठवायचं आश्वासन दिलं। आम्हाला विश्वास आहे आमच्या ज्या भावना आहेत त्या निश्चितपणानं कळवल्या जातील, त्यातली तीव्रता शासन समजावून घेईल आणि योग्य तो निर्णय घेऊन परत त्या ठिकाणी मंदिर निर्माण करेल हा विश्वास आहे। Sir Ammubai Patil English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ammubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ammubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sir Ammubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sir Ammubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirgaon, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.